हे रोडवरती चालवताना अशी गचिड असेल ना गाड्यांची तर जाम वैताग येतं. हा बघा, विचार करत जा का एवढा टाइम. हा बघ, जो रायडिंग करायचा तो फील येतो ना तो जबरदस्त येतो. हवा रॉंग साईडने येतोय बघ. अरे कोण असा स्पीडमध्ये आला, झाला ना. नमस्कार मंडळी, मी दिनेश पांचाळ तुम्हा सर्वांचं माझ्या डीपी मोटो एक्स या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. आज आपण निघालो आहे एकदम भन्नाट आणि आध्यात्मिक राईडला. आजचा प्रवास आपला 230 किलोमीटरचा असणार आहे, नालासोपारा टू नाशिक वणी. तुम्हाला तर कळत असेल. तर हा जो आजचा जो प्रवास आहे हा नालासोपारावरून वसई, वसईवरून भाईंदर, भाईंदरवरून घोडबंदर, घोडबंदरवरून ठाणा, नंतर भिवंडी, कसारा, इगतपुरी, दिंडोरी आणि नंतर मग वणी. खूप दिवसापासून जायचं होतं. मागच्या ब्लॉगमध्ये मी बोललो होतो तुम्हाला की पुढची राईड ही माझी सप्तशृंगीची असणार आणि थोडा लेट झाला. काही कारणामुळे लेट झाला. थोडी तब्येत पण ठीक नव्हती, त्यामुळे मला निघता नाही आलं वेळेवरती. मी आता 1 महिन्यानंतर ही राईड करतो आहे. लॉंग राईड आहे आपली ही. शक्य झालं तर वन डे रिटर्न येईन मी, कारण की ऑलरेडी सकाळी खूप लेट झालेलं आहे. तर मित्रांनो, तुम्ही अजून माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ कंटिन्यू बघा. माझ्यासह तुम्ही ही राईडचा आनंद घ्या, मजा करा, एन्जॉय करा. ह्यावेळी माझा रूट तुम्हाला मी सांगितला कसा आहे तो. नाही तर मागच्या टायमाला मी त्र्यंबकेश्वरला गेलो होतो. मी ते कुठचा तो रोड आहे तो वज्रेश्वरी रोड, एकदम घाणेरडा रोड होता. ॲक्च्युली घाणेरडा बोलू शकत नाही, होता घाणेरडा. सो फायनली आता आपण हायवेला कनेक्ट होतो आहे. फक्त एवढंच इकडनं फटाफट बाहेर निघायला आलं तर बरं, ट्रॅफिक नाही लागलं पाहिजे. तर तुम्हाला आता मगाशी मी रूटची माहिती दिली होती, त्यावेळी माझा रूट मी चेंज केलेला आहे. मी म्हटलं सरकार का त्या रस्त्यावरून जाण्यापेक्षा आज थोडा वेगळ्या मार्गाने जाऊया, म्हणजे बोलतात ना ते स्लो जाण्यापेक्षा थोडं फास्ट जाऊया, असा माझा प्लॅन होता. मी त्र्यंबकेश्वरला गेलो होतो, तर मागच्या टायमाला ज्या रस्त्याने गेलो होतो त्या रस्त्याने येताना एवढं भयानक होतं ते रस्ता, कारण की तिकडचे मला स्थायिक बोलत होते की ह्या रस्त्याने नका जाऊ तुम्ही, थोडासा डेंजरस आहे. तर मी दुसरा मार्ग निवडला, तो हायवे जो होता इगतपुरी रोडवाला हायवेला. आणि तो रोड मला एवढा आवडला की आज त्या रोडने मी जाणार आहे. घरातून निघाल्या सूर्यदेवाचं दर्शन झालं होतं. तुला पाया पडूनच पुढे जाऊया. मी आता आहे घोडबंदर रोडवरती. पुढे आपण ठाणा, भिवंडी मार्गे जाणार आहोत. आणि आत्तापर्यंत टोटल किलोमीटर मी आत्तापर्यंत 27 किलोमीटर बाईक राईड केलेली आहे. सो आज जायचं होतं म्हणून मी रात्री गंधर्वला तयार केलं आहे मस्तपैकी टकाटक. फक्त एक गोष्ट राहिली सगळं घाईगडबडीमध्ये, की त्याची चेन क्लीन करायची राहिली. मेन गोष्टच राहिली आहे. आता बघू पुढे. अजून तरी काय तसा प्रॉब्लेम होत नाही आहे. चेनचा वगैरे आवाज वगैरे जो येतो क्लिकिंगचा, तो आवाज येत नाही आहे. जसं कामावरून आलो, सगळी तयारी केली, बॅग वगैरे लोड केले. माझ्याकडे स्टॉप बॉक्स नाही आहे, सो मी सगळं या छोट्याशा बॅगेवरती 16 लिटरच्या बॅगेवरती सगळं भागवतो. जास्त माझं काही सामान नाही. विचार जर झाला राहायचा तर राहणार. हे रोडवरती चालवताना अशी गचिड असेल ना गाड्यांची तर जाम वैताग येतं. नक्की का बाईक चालवायची कुठून तेच काय कळत नाही. सगळा पूर्ण रस्ता पॅक करून टाकतात, थोडीशी जागा ठेवत नाही.
हा बघा, विचार करत जा का एवढा टाईम. हा बघ कसा रे, कोण लायसन्स देतं तुम्हाला काय माहिती नाही. चला गणपती बाप्पा मोरया. आतापर्यंत आपण 41 किलोमीटर चालवले, राईड केलेले. मी आता पडगावमध्ये पोचलो आहे. रोड अतिशय सुंदर आहे. मगाशी निघालो तेव्हा भिवंडी रोडला एवढी जाम ट्रॅफिक होती की अर्धा एक तास माझ्या ट्रॅफिकमध्येच गेला. अतिशय सुंदर रोड आहे. जो रायडिंग करायचा तो फील येतो ना, तो जबरदस्त येतो. कर्वी पण भारी आहे बघा ना. पालीमध्ये पोचलो आहे मी. नाशिक अजून इथून 98 किलोमीटर. अजून तरी 3-3.5 तास लागणार आपल्याला पोचायला. असं ओपन रोड असेल ना, जी राईड करायला जी मजा येते ती जबरदस्त येते. म्हणजे बोलतात ना, समोर एवढं मस्त की डोंगर, असा समोर रस्ता आपला, आणि आपण मस्त एकटाच चाललोय रस्त्यावरून. ना कसलं टेन्शन, ना कोणाचा कॉल, ना कसली कामं. कदाचित आता विचार झाला ना, कारण की आता पोचता 2 वाजणार. मग सप्तशृंगी आईचं दर्शन घेऊन बहुतेक 4-5 वाजतील. तर समजा निघायचं झालं तर निघेन, नाही तर मला तिकडे समजा स्टे करायला लागलं तर स्टे पण करेन. पण शक्यतो करून निघायचा प्लॅन आहे रिटर्न. बघू आता कसं काय ते. माझा विचार चालला आहे की रोपवेने जायचं. रोपवेने समजा जास्त गर्दी नसेल तर रोपवेने जाणार. जर रोपवेला जास्त गर्दी असेल तर मी मग विचार केला आहे की पायऱ्या चढून जायचं. असं आईचं दर्शन नक्की घेणार म्हणजे घेणार. तो भले किती उशीर झाला तरी चालेल. कसारा घाट सुरू व्हायच्या अगोदर 10 मिनटाचा ब्रेक घेतो. थोडासा रिलॅक्स फील करतो. रिलॅक्स वाटला की मग पुढे जातो. मग हो 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 हो, काय नजारा आहे बघा ना समोर. या ट्रकमुळे ना काय बघायला भेटत नाही, माहिती आहे. कसं दाखवणार तुम्हाला मी. हवा रॉंग साईडने येतोय बघ. अरे कोण असा स्पीडमध्ये आला, झाला ना. सावधान. ओ वाव, हा 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 हा. अशा शांत ठिकाणी जो एक्झॉस्ट साऊंडचा जो आवाज आहे ना, ऐकायला किती भारी वाटतं. सावधान, गंभीर धोका. घाटामध्ये गाडी चालवण्याची मजाच वेगळी असते. समोर ट्रेन पण जाते बघा ना. हा पहिल्यांदा अनुभव होता हा नजारा.
तो पण माल डबा. ठीक आहे, काही असू दे. हरे का सहारा खाटू श्याम बाबा हमारा. जाऊन आलोय मी, छान आहे. तुम्ही नाही गेला असाल तर जाऊन या. मी गेलो होतो, बाय ट्रेन गेलो होतो. तर मी आता 7 लिटर पेट्रोल फिल केलेलं आहे आणि त्याची टोटल कॉस्ट 809 रुपये. आणि साधा पेट्रोल नाही टाकलं, स्पीडवाला टाकलं आहे. कारण की स्पीडमध्ये 5% एथनॉल असतं आणि साध्यामध्ये 20% एथनॉल असतं. आणि आपण स्पीडवाला टाकलं तर तेवढं ॲव्हरेज गाडी चांगली देते आणि आपलं इंजिन पण सुरक्षित राहतं. तर तुम्ही तुमच्या बाईकमध्ये कोणतं पेट्रोल टाकता प्लीज कमेंटमध्ये कळवा. आणि ही गोष्ट तुम्हाला आधी माहिती होती का, की आता मी सांगितल्यावरती माहिती झाली, हे पण प्लीज कमेंट बॉक्समध्ये कळवा. जर तुमचं इंजिन सुरक्षित असेल तर तुमची राईड सुरक्षित राहणार. तू ग दुर्गा तू भवानी श्री स्वामी समर्थ सदैव आपल्यासोबत. जिथे जाऊ तिथं. आता मी नाशिक हायवेला आहे, वाजल्यात 11:30. आहे म्हटलं तर अजून 2 तास लागणार. खरंच एकटा आहे, राईड करायला खूप मजा येत आहे. अतिशय सुंदर असे रोड आहेत. तुम्ही माझ्यासोबत राईडचा आनंद घेत असाल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता मी ज्यूस प्यायला थांबलो होतो. उसाचा रस, ज्यूसपेक्षा उसाचा रस किती भारी वाटतं बोलायला. मस्त की 2 ग्लास उसाचा रस प्यायला जरा बरं वाटलं. लाईनीत गड बघा कसे दिसत आहेत. सप्तशृंगी गड 13 किलोमीटर. फायनली आता आपण 20 मिनटामध्ये सप्तशृंगी गडावरती पोचतो आहे. वाजले आहेत 1:45. मगाशी तुम्हाला जो व्हिडिओमध्ये डोंगर दाखवत होतो, गड दाखवत होतो, त्याच्या पाठून रस्ता आहे. हा नांदुरीचा पेट्रोल पंप आहे. कधी इकडे आला तर नांदुरीच्या पहिला पेट्रोल पंपवरती पेट्रोल टँक फुल करा. नांदुरी पेट्रोल पंप इकडे आला की पेट्रोल फुल करा, नंतर मग पुढे या. मी ऑलरेडी पेट्रोल फुल केलं. याच्या आधीचा पेट्रोल पंप होता तिकडे. इथून राईड घ्यायचं आहे. हा सप्तशृंगी गडचा मेन गेट आहे.
काय नजर आहे बघा, ती भारी वाटते. भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. तर मंडळी, मी 2:15 वाजता पोचलो होतो, 2:15ला. आणि मी गर्दी नव्हती म्हणून रोपवेने गेलो, कारण की परत रिटर्न पण यायचं होतं मला. माझं नक्की नव्हतं राहायचं की निघायचं. तर मला जास्त लेट झाला तर थांबायचं असं मनात ठरवलं होतं. पण ॲक्च्युली माझं जे दर्शन झालं ते 1 तासात दर्शन झालं. एक्झॅक्टली 3 वाजता मला आईने दर्शन दिलं. एकदम मस्त झालं, मन प्रसन्न झालं बघून आईला. तर आता मी परत परतीच्या प्रवासाला निघालो आहे घरी जायला. आणि आता वाजले 4:15. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंटमध्ये कळवा. आणि माझा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. आणि तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. भेटू आपण पुढच्या राईडला. तोपर्यंत बाय बाय.